आज सभागृहामध्ये मोठी गदारोळ पाहायला मिळाला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये. तुम्ही देखील आक्रमक झाला होता. एकूण काय विषय आहे? कसं आहे की आज विशेष चर्चा सभागृहात होती आणि आता तुम्ही तर बघितलं आहे की मुंबईमध्ये सरासरी ज्या गेल्या आठवड्यात सरासरी जवळजवळ दिवसातनं 250 ते 350 मिलीमीटर असा पाऊस पडत होता रोज. म्हणजे वर्षभराचा पाऊस तो आठवड्याभर जवळजवळ 45% पडला आहे. तर त्यावेळेला रस्ते सुद्धा थांबले नाहीत, आमची बेस थांबली नाही, आमची रेल्वे थांबली नाही आणि जे काही पाणी घाण साचलेलं होती त्याचासुद्धा त्या काळ्या पाण्याचा सुद्धा लगेचच निचरा झाला. आणि हे सगळं महायुतीच्या सरकारमुळे झालेलं आहे. कारण आता या विशेष सभागृहात उभाटा गटाने आमच्याकडे नैतिकता ह्याचे धडे आम्हाला ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण म्हणून मग मी आक्रमक झाली की त्यावेळेला कुठे गेली तुमची नैतिकता, ज्या वेळेला ते 2017 साली एक लहान मूल त्या मॅनहोलमध्ये पडून 1.5 वर्षाचा गोरेगाव ईस्टला मॅनहोलमध्ये पडून त्याचं तो बिचारा बाळ गेलं आणि ते सापडलं सुद्धा नाही, ते खूप दिवसानंतर सापडलं. त्याच्यानंतर शारदा घोडेस्वार जे आहे चेंबूरमध्ये झाड पडून, अशा अनेक कितीतरी घटना इतक्या वर्षातल्या आहेत. त्यावेळेला तुम्ही राजीनामा महापौरांचा का नाही मागितला? त्यावेळेला तुमच्या पक्षाने राजीनामा मागितला होता का? तर हे सगळे जे आहेत हे नैतिकतेचे वाभाडे आमच्यासमोर तरी करू नका. कारण हे जर करायला घेतलं, तुम्ही जर त्यांचा भूतकाळ जर बघितला तर ह्याच्या सगळ्या या नैतिकतेचे सगळ्या चिंधड्या होतील. पण आम्ही महायुतीचं सरकार आल्यानंतर हे संवेदनशील सरकार आहे. म्हणून ज्या ज्या घटना घडल्या, ही जी दुर्घटना घडली त्याच्यावरती जो कोणी आहे म्हणजे ज्यांनी काही चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली. आज मुंबई अध्यक्ष असू दे अमित साटमजी हे संवेदनशील आहेत, महापौर ऋतुताई हे संवेदनशील आहेत, या सभागृह नेते आमचे गणेश कणकरजी असतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन असतील, हे सगळे संवेदनशील आहे. म्हणून ह्या ठिकाणी या गोष्टी घडतात ज्या आजपर्यंत कधी बघायला मिळालं नाही. आणि ह्यांचं एक विशेष चर्चा म्हणून सभागृहात ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते नैतिकतेचे धडे गिरवतात. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी केलं की विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना जाऊन एक पत्र द्यायला गेले. आणि ते पण कधी? ज्या वेळेला सगळा पाऊस ओसरला. म्हणजे म्हणतात ना, वराती मागचे घोडे धावणे हा प्रकार आहे. आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं की लोकांच्या सगळ्या समस्या ऐकणारे, लोकांचे गाऱ्हाणे ऐकणारे, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त महाराष्ट्रात एकच पर्याय आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. म्हणून विरोधी पक्षनेत्या सुद्धा त्यांच्याकडे ते पत्र द्यायला गेले. पण मला विरोधी पक्षनेत्या ताईंना एक सांगायचं आहे की या ज्यांनी कोस्टल रोड बनवला, ज्यांनी अटल सेतू, ज्यांनी कनेक्टिंग लिंकसारखे वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट केले, त्यांना इन्फ्रामॅन म्हणून त्यांची ख्याती आहे, अशांना तुम्ही पाण्याच्या उपाययोजना सांगणार आहेत? ज्या विरोधी पक्षनेत्याने अर्थसंकल्पाच्या भाषणावरती 4 तास भाषण केलं, पण मोदक कसे बनवायचे असं पाककलेचे त्यांनी ज्ञान दिलं. आणि त्यांनी जर त्या जागी पाण्याच्या उपाययोजना कशा, पावसाळी उपाययोजना कशा कराव्यात हे जर थोड्याशा सांगितलं असतं तर नक्कीच त्यांचा फायदा सुद्धा झाला असता. तर मला असं वाटते हा उभाटा गट नाही आहे, तर हा बोभाटा गट.